फाउंडेशन लावण्याच्या आधी प्राइमर हे वापरायलाच हवं का? समजा जर प्राइमर स्किप केलं तर ते चालणार नाही का? असे प्रश्न तुम्हाला नेहमी पडतात ना? किंवा प्राइमरचे नेमके फायदे काय होतात? असा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडतो ना? किंवा आपल्या स्किन टाईपनुसार आणि आपल्या त्वचेला नेमकं कोणतं प्राइमर सूट होईल याबद्दल सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन असतं ना? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण प्राइमर नेमकं का वापरावं, कशासाठी वापरावं आणि तुमच्या त्वचेनुसार तुम्ही कोणत्या प्रकारचं प्राइमर विकत घ्यायला हवं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो येस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात. आता सर्वात पहिले पाहूयात की प्राइमर नेमकं वापरायचं कशासाठी. तर आपण जेव्हा फाउंडेशन लावतो त्याच्या आधीची जी स्टेप असते, म्हणजे मॉइश्चरायझरच्या नंतरची जी स्टेप असते, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनच्या नंतरची, ती असते प्राइमरची स्टेप, राईट? तुम्ही आधी मॉइश्चरायझर लावलं, त्यानंतर सनस्क्रीन लावलं. समजा तुम्ही दिवसा मेकअप करत असाल तर सनस्क्रीन लावाल, संध्याकाळी मेकअप करत असाल तर सनस्क्रीन स्किप करत असाल, राईट? पण स्किन केअर नंतर तुम्हाला 5 मिनिटं थांबायचं असतं, त्यानंतर तुम्हाला प्राइमर लावायचं असतं चेहऱ्यावरती आणि मग त्यानंतर पुढच्या ज्या स्टेप्स आहेत, कलर करेक्शन असू दे, कन्सिलर असू दे किंवा फाउंडेशन असू दे, त्या करण्याचा सल्ला दिला जातो, राईट? आता प्राइमर का महत्त्वाचा आहे? तर पुढचा जो तुम्ही मेकअप करताना जो बेस मेकअप करता तो जास्त काळ टिकण्यासाठी प्राइमर हा चेहऱ्यावरती लावला जातो. प्राइमरने काय होतं, सर्वात पहिले तर आपल्या चेहऱ्यावरती टेक्स्चर असतं, बरोबर? आपली स्किन कधीच पूर्ण प्लेन नसते. थोडंसं असं टेक्स्चर, थोडेसे अगदी बारीक बारीक दाणे 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 चेहऱ्यावर असतात, बरोबर? या भागामध्ये नाकावरती छोटे 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 असे दाणे असतात. तर ते दाणे ना एकदम स्मूथ होतात, म्हणजे आपल्या चेहऱ्याची जी पोत असते ती एकदम स्मूथ होते, ज्यामुळे आपण जेव्हा फाउंडेशन लावतो किंवा बेस मेकअप करतो, तो जो बेस मेकअप आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या स्किनवरती अप्लाय होतो आणि मग त्यामुळे तो मेकअप जास्त काळासाठी टिकतो, राईट? म्हणजे आता समजा एखाद्या पेंटरला जेव्हा पेंटिंग करायची असते तेव्हा तो जो कॅनव्हास आहे ज्याच्यावरती तो पेंटर पेंटिंग करतो, तो कॅनव्हास चांगलं असणं, तो कॅनव्हास स्मूथ असणं खूप महत्त्वाचं असतं. जर तो कॅनव्हास आहे तो स्मूथ असेल, एकदम चांगला असेल, तर त्यावरती चांगलं पेंटिंग करता येतं. तसंच आपल्या चेहऱ्याचं असतं. चेहऱ्याचा कॅनव्हास जर स्मूथ असेल, छान मऊ असेल, टेक्स्चर खूप छान असेल, तर त्याच्यावरती जो आपण मेकअप करतो ना तो चांगल्या पद्धतीने मेकअप बसतो. सो हेच काम जे असतं ते प्राइमरचं असतं. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचं टेक्स्चर स्मूथ करण्यासाठी आणि मेकअप लॉंग लास्टिंग राहण्यासाठी प्राइमरचा वापर केला जातो. आता याच्यामध्ये प्रकार आहेत, म्हणजे ड्राय स्किनसाठी वेगळं प्राइमर असतं आणि ऑइली स्किन टाईपसाठी वेगळं प्राइमर असतं. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्यासाठी जे प्राइमर बनलेलं आहे तो प्रकार कोणता हे मी तुम्हाला पुढे सांगेन. पण ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्यासाठी जे बनलेलं प्राइमर आहे ते प्राइमर जर तेलकट त्वचा असणाऱ्यांनी लावलं तर यामुळे काय होतं, चेहऱ्यावरचं जे तेल असतं ते कंट्रोल होतं, जास्त प्रमाणात ऑइल प्रोडक्शन चेहऱ्यावरती होत नाही आणि मग यामुळे काय होतं, फाउंडेशन पुढे हे काळपट नाही पडत आणि ते जास्त काळ टिकतं आणि चेहऱ्यावरती जास्त घाम न आल्यामुळे जास्त काळासाठी मेकअप जशाच्या तसा राहतो आणि तो छान दिसतो. ज्यांची स्किन ड्राय असते, बऱ्याचदा असं होतं की ड्राय स्किन असली की मेकअप केल्यावरती चेहरा जास्त कोरडा दिसायला लागतो. सो ड्राय स्किनसाठी जे प्राइमर आहे ते प्राइमर जर त्या लोकांनी लावलं तर यामुळे काय होतं, चेहऱ्याला ते एक्स्ट्रा हायड्रेशन किंवा एक्स्ट्रा मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होतं, ज्यामुळे त्यांचा चेहरा कोरडा जास्त प्रमाणात पडत नाही आणि बऱ्याचदा चेहरा जर कोरडा पडला ना तर ते जे फाउंडेशन आपण लावतो ना ते केकी होतं, म्हणजे जिथे जिथे स्किन ड्राय झाली आहे ना तिथे ते फाउंडेशन असं जमा झाल्यासारखं वाटतं आणि चेहरा पांढरट दिसतो. त्यामुळे त्यांनी जर ड्राय स्किनसाठी डिझाईन केलेलं प्राइमर लावलं तर हा जो त्रास आहे तो होत नाही आणि तो जो मेकअप आहे तो ऑटोमॅटिकली सीमलेस होतो. त्यामुळे फाउंडेशन लावण्याआधी प्राइमरची जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची असते. आपण बऱ्याचदा कंटाळा करतो प्राइमर वगैरे लावायला किंवा आपल्याला असं वाटतं की काय फायदा होतो प्राइमरनी, पण खरं तर या छोट्या छोट्या स्टेप्स मेकअपमधल्या खूप महत्त्वाच्या असतात. यामुळे तुमचा मेकअप दिसतानाही छान दिसतो, नॅचरल दिसतो आणि तो जास्त काळ टिकतो. आता प्राइमरचं नेमकं महत्त्व काय हे मी तुम्हाला सांगितलंय. आता स्किन टाईपनुसार प्राइमर नेमकं वापरायचं कसं किंवा कोणत्या प्रकारचं प्राइमर आपण घ्यायला हवं हे पाहूयात. तर प्राइमरचे मेजरली 4 प्रकार असतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे सिलिकॉन बेस्ड प्राइमर. आता सिलिकॉन बेस्ड प्राइमर हे जे प्राइमर असतं ना ते सिलिकॉनने तयार केलेलं जातं, जे स्किनसाठी, म्हणजे ते जे सिलिकॉन असतं ते स्किनसाठी चांगलं असतं, ते आपण स्किनवरती वापरू शकतो. तर या प्राइमरमुळे काय होतं, बहुधा ज्यांची स्किन ऑइली असते ना त्यांच्या स्किनवरती, जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं, टेक्स्चर जमा झालेलं असतं. हा जो भाग असतो, नाकाचा जो भाग असतो,
इथला जो भाग असतो, इथे ना बारीक अगदी दाणे असतात आणि ते टेक्स्चर असतंच. ते नॅचरली असतं आणि त्याच्यात काही गैर नाहीये. हे सगळ्यांच्या स्किनसाठी असतं. कोणाची स्किन एकदम स्मूथ किंवा परफेक्ट नसते. हे खूप नॅचरल आहे, राइट? आता जेव्हा तुम्ही सिलिकॉन बेस्ड प्रायमर लावता, तेव्हा काय होतं, ते जे टेक्स्चर आहे ते ब्लर होऊन जातं आणि तुमची स्किन एकदम स्मूथ होते. ज्यामुळे जेव्हा तुम्ही फाउंडेशन वरती लावता किंवा कन्सिलर त्यावरती लावता, तेव्हा ते जे बारीक पोर्स असतात त्याच्यामध्ये तुमचा मेकअप सेटल होत नाही आणि तो केकी दिसत नाही. तुमच्या फाउंडेशनचं जे फिनिश आहे ते सुद्धा एकदम स्मूथ आणि एकदम नॅचरल आणि फ्लॉलेस दिसतं आणि असं वाटतं की वॉव! काय सुंदर मेकअप केलाय, राइट? त्यामुळे ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी सिलिकॉन बेस्ड ऑइल फ्री प्रायमर वापरावं. करेक्ट. आता यामध्ये सुद्धा कलर बारचं जे प्रायमर आहे ना सिलिकॉन बेस्ड, ते अप्रतिम आहे. मला खूप जास्त आवडतं. थोडंसं महाग आहे. 600 ते 700च्या रेंजमध्ये हे जे प्रायमर आहे ते येतं. पण ते जास्त म्हणजे माझ्या मते तरी ना ते जास्त महिने टिकतं. प्लस बऱ्याचदा नायकावरती किंवा पर्पलवरती वगैरे ऑफर सुरू असतात. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन ऑफरमध्ये हे जे प्रायमर आहे ते विकत घेऊ शकता. ऑफरमध्ये घेतलं तर अर्थात तुम्हाला थोडंसं स्वस्त पडेल हे प्रायमर, राइट? त्यानंतर मार्स म्हणून एक कंपनी आहे, त्यांचं एक ग्रिप प्रायमर आहे. ते सुद्धा चांगलं आहे. म्हणजे ना ते प्रायमर थोडंसं चिकट आहे आणि ते चिकट असल्यामुळे ते फाउंडेशन आहे ना ते तुमच्या चेहऱ्यावरती एकदम असं व्यवस्थित बसतं आणि ते जास्त काळासाठी टिकतं. फाउंडेशन लगेच निघत नाही. खूप व्हायरल होतं हे प्रायमर. आत्ता मी नेहमी युजुअली कलर बारचं वापरते, पण आत्ता मी मार्सचं वापरायला सुरुवात केली आहे. चांगलं आहे प्रायमर, पण मी पुन्हा कलर बारवरती स्विच करणार आहे, कारण मला पर्सनली जास्त कलर बारचंच आवडतं. त्यामुळे मी ते करणार आहे. अजून एक चांगलं प्रायमर आहे ते म्हणजे इनसाइट कॉस्मेटिक्सचं. आता कलर बारचं जे प्रायमर आहे ना तसंच सिमिलर हे इनसाइटचं प्रायमर आहे. पण कलर बारचा प्रायमर हे थोडंसं महाग आहे आणि ते इनसाइटपेक्षा थोडंसं बेटर सुद्धा आहे. महाग जरी असलं तरी त्याचा रिझल्ट पण तसा आहे, म्हणूनच ते महाग आहे आणि मी पर्सनली इनसाइटपेक्षा कलर बारचं प्रायमरच प्रेफर करते. आता दोन्हीचं जे पॅकेजिंग आहे ते सुद्धा सेम आहे. लावल्यावरती त्याचा रिझल्ट सुद्धा 19-20चा फरक आहे. इतका फरक नाहीये. पण मी दोन्ही वापरलंय ना, त्यामुळे मी इझिली ते कंपॅरिझन सांगू शकते आणि माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे मला पर्सनली कलर बारचं जास्त बेटर वाटतं इनसाइटपेक्षा. पण जर तुम्ही एखादं स्वस्त आणि चांगलं ऑप्शन पाहत असाल, तर तुम्ही इनसाइटचा प्रायमर नक्कीच वापरू शकता. वाईट नाहीये ते प्रायमर, पण कलर बारपेक्षा थोडंसं कमी आहे. कलर बार जास्त चांगला आहे अकॉर्डिंग टू मी. आता अजून एक ब्रँड आहे रेने म्हणून. त्यांचं सुद्धा प्रायमर जे मध्ये खूप व्हायरल होत होतं इंटरनेटवरती, ते खूप चांगलं आहे. म्हणजे मी स्वतः पर्सनली ते वापरलं नाहीये, पण मी त्याचे खूप चांगले रिव्ह्यूज बघितलेत. त्यामुळे ते प्रायमर सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि नायकाचं सुद्धा एक प्रायमर आहे पोर मिनिमायझिंग प्रायमर म्हणून. ते सुद्धा मी पर्सनली वापरलं नाहीये, पण मी त्याचे बरेचसे व्हिडिओज बघितलेत आणि रिव्ह्यू ऐकलेत. त्यामुळे ते सुद्धा प्रायमर चांगलं आहे. ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. पण या सगळ्यामध्ये तुम्ही जर मला एक प्रायमर विचाराल ना, जे माझं फेव्हरेट आहे आणि ते तुम्ही वापरायला हवं असं मला वाटतंय, ते आहे कलर बारचं प्रायमर. तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान आहे. पुढचा जो प्रायमर मधला प्रकार आहे तो आहे मॅटिफाइंग प्रायमर. आता मॅटिफाइंग प्रायमर म्हणजे तुम्हाला नावावरूनच कळलं असेल, जशी मॅटिफाइंग सनस्क्रीन असते जी स्किनला मॅट लुक देते किंवा जसं मॅटिफाइंग फाउंडेशन असतं जे स्किनला मॅट लुक देतं, तसंच हा प्रकार आहे मॅटिफाइंग प्रायमर. आणि अर्थात ज्या मॅट गोष्टी असतात त्या ऑइली स्किन असणाऱ्यांसाठी असतात, कारण जेव्हा स्किनला मॅट फिनिश मिळतं तेव्हा चेहऱ्यावरचं ऑइल कंट्रोल होतं आणि जास्त प्रमाणात चेहऱ्यावरती ऑइल म्हणजेच तेल तयार होत नाही. आता यामध्ये सुद्धा जे हे ब्रँड्स आहेत ना, स्विस ब्युटी म्हणा, मेबलिन म्हणा, लॅक्मे असू दे, नायका असू दे, आता हे जे सगळे ब्रँड्स आहेत ना त्याच्यामध्ये मॅटिफाइंग प्रायमर सुद्धा अवेलेबल आहेत. त्यामुळे ऑइली स्किन असणारे ना सिलिकॉन बेस्ड प्रायमर सुद्धा घेऊ शकतात आणि बऱ्याचदा ना मॅटिफाइंग ऑइल फ्री प्रायमर असं सुद्धा, म्हणजे ते जे प्रायमर्स असतात ना त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं की हे जे प्रायमर आहे ते ऑइल फ्री आहे आणि मॅटिफाइंग आहे, किंवा हे जे प्रायमर आहे ते पोर मिनिमायझिंग प्रायमर आहे. जसं मी तुम्हाला नायकाचं उदाहरण दिलं आधीच्या पॉइंटमध्ये. ते जे प्रायमर आहे ते पोर मिनिमायझिंग आणि मॅट फिनिश देणारं फाउंडेशन आहे. त्यामुळे हे जे पहिले 2 प्रकार आहेत ना, ते दोन्ही प्रकार ऑइली स्किन टाईपसाठी आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रायमरमध्ये इतकं बघायचं आहे की त्याच्यावरती पोर मिनिमायझिंग किंवा मग सिलिकॉन बेस्ड, ऑइल फ्री आणि मॅट फिनिश हे जे 4 टर्म्स आहेत ना, ते वापरलेले असावेत. जेणेकरून तुम्हाला समजेल की हे जे प्रायमर आहे ते ऑइली स्किनसाठी आहे आणि तुम्ही ते प्रायमर वापरू शकता.
पुढचा जो प्रकार आहे तो आहे हायड्रेटिंग प्रायमर. आता हायड्रेटिंग या शब्दावरून तुम्हाला कळलं असेल की हा जो प्रकार आहे तो आहे कोरड्या त्वचेसाठी. सो ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांनी जर हायड्रेटिंग प्रायमर लावलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती छान ड्यूई फिनिश दिसतं, एक्स्ट्रा मॉइश्चरायझेशन मिळतं आणि मेकअप जो आहे त्यामुळे त्या मेकअपमुळे स्किन जास्त ड्राय होत नाही आणि स्किन ड्राय न झाल्यामुळे तो जो मेकअप आहे तो केकी दिसत नाही किंवा फाटलेला दिसत नाही. हायड्रेटिंग प्रायमर पण बऱ्याच ब्रँड्समध्ये अवेलेबल असतात. म्हणजे मेबलिनमध्ये तुम्हाला हायड्रेटिंग प्रायमर मिळून जाईल, स्विस ब्युटीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे हायड्रेटिंग ड्यूई असं लिहिलेलं प्रायमर तुम्ही घेऊ शकता. मेबलिनमध्ये मिळून जाईल. जे ऑलमोस्ट सगळे ब्रँड्स आहेत ना, सगळ्यामध्ये तुम्हाला हायड्रेटिंग आणि ड्यूई प्रायमर मिळून जातील. त्यामुळे या पद्धतीचं प्रायमर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. पुढचा आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे इल्युमिनेटिंग प्रायमर. आता इल्युमिनेटिंग म्हणजे काय, तर चेहऱ्यावरती मस्त अशी शाईन येणं. या प्रायमरमध्ये ना छान असे थोडेसे ग्लिटर पार्टिकल असतात किंवा शायनी पार्टिकल्स असतात आणि ते लावल्यावरती ना फेस मस्त चमकतो, राईट. म्हणूनच याचं नावच आहे इल्युमिनेटिंग प्रायमर. त्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती छान शाईन हवी असेल, तो ग्लो हवा असेल, तो ड्यूई लुक हवा असेल, तर हे थोडंसं चमचमतं प्रायमर तुम्ही घेऊ शकता. बऱ्याचशा ब्रँड्समध्ये इल्युमिनेटिंग प्रायमर अवेलेबल आहे. स्विस ब्युटीमध्ये हे जे प्रायमर आहे ते अवेलेबल आहे. आय थिंक लॅक्मेमध्ये सुद्धा इल्युमिनेटिंग प्रायमर अवेलेबल आहेत. ऑलमोस्ट बऱ्याच ब्रँड्समध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला जर ती शाईन हवी असेल, तो ग्लो हवा असेल, तो ग्लिटरी इफेक्ट हवा असेल, तर हे जे प्रायमर आहे ते तुम्ही घेऊ शकता. फक्त याच्यामध्ये सुद्धा ना थोडेसे कलर्स असतात. म्हणजे काही इल्युमिनेटिंग प्रायमर आहे ते थोडेसे पिंक टोनचे असतात, काही प्रायमर थोडेसे गोल्डन टोनचे असतात. त्यामुळे तुमच्या स्किन टोन प्रमाणे तुम्ही तो प्रायमर सिलेक्ट करा. तुमचा जर अंडरटोन म्हणजे तुमचा जो रंग आहे तो थोडासा पिंक असेल, थोडासा गुलाबी टोनमध्ये असेल, तर तुम्ही पिंक कलरचं इल्युमिनेटिंग प्रायमर घेऊ शकता. तुमचा जर टोन थोडासा पिवळसर असेल, गव्हाळ रंग असेल, सावळा रंग असेल आणि थोडासा येल्लो टोन असेल, तुमचा जो नैसर्गिक रंग आहे तो थोडासा येल्लोइश असेल, तुमचा अंडरटोन येल्लो असेल, तर अर्थात तुम्हाला गोल्डन कलरचं इल्युमिनेटिंग प्रायमर घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या स्किनचा ग्लो वाढेल आणि तुम्हाला ते सूट होईल आणि तुमची स्किन छान ब्राईट दिसायला लागेल. अशा पद्धतीने प्रायमर नेमकं कशासाठी वापरावं, त्याचे फायदे काय आणि प्रायमरचे नेमके प्रकार कोणते, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत, ज्यांना प्रायमर वगैरे हा सगळा फंडाच कळत नाही, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. त्यांना तो व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी.